नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा येत आहे। तुम्ही शेवटच्या टप्प्यात असाल, रिव्हिजन करत असाल तर तुमची चांगली रिव्हिजन होत असेल तर त्या रिव्हिजनला अजून एक थोडी मदत म्हणून ह्या YouTube लेक्चरच्या माध्यमातून मी तुमच्या समोर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। तर ह्या लेक्चर सिरीजचा तुम्हाला खरंच खूप फायदा होत असेल, कारण बरेचसे मुलांचे रिप्लाय येत आहेत की सर याचा खूप फायदा होतोय। तर अशाच पद्धतीचे लेक्चर परीक्षेपर्यंत आपण कंटिन्यू करूया। त्यातलंच आज आपलं एक महत्त्वाचं लेक्चर आज आपण बघूया, ज्याच्यामध्ये प्राचीन मध्ययुगीनचे पण काही क्वेश्चन घेतलेत आणि सोबत आधुनिक आणि महाराष्ट्राचे पण काही क्वेश्चन आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला एक रिव्हिजन करता येईल। चांगला अभ्यास करा, परीक्षेला हिस्ट्रीमध्ये सुद्धा नक्कीच मार्क येतील आणि त्या लेक्चर सिरीजचा तुम्हाला परीक्षेसाठी खूप मोठा फायदा पण होईल अशी आशा वाटते। तर आज आपण बघूया राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अतिसंभाव्य प्रश्न विश्लेषण, ज्याच्यामध्ये सर्व इतिहासातील प्रश्नांचा समावेश केलेला आहे, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक प्लस महाराष्ट्र। त्यातला आपला पहिला प्रश्न, तर पहिला प्रश्न काय सांगतो, खालील विधान खालीलपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित आहेत? तर खालील विधान कोणत्या चळवळीशी संबंधित आहेत किंवा निगडित आहेत? तर ते पहिलं वाक्य, युवकांचे पहिलंच क्रांतिकारी आंदोलन होतं। जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यानंतर नेते म्हणून पुढे आले, कारण त्यांनीच ठिकठिकाणी फिरून युवकांना जागृत केलं। तर ते कोणतं आंदोलन होतं असं विचारले, हे मुवमेंट बद्दल प्रश्न आहे, राष्ट्रीय चळवळीबद्दल। तर धारासणा सत्याग्रह, सायमन विरोधी आंदोलन, सविनय कायदेभंग आणि भारत छोडो चळवळ। तर या प्रश्नाचं उत्तर आहे सायमन विरोधी आंदोलन, लक्षात ठेवा। तर सायमन विरोधी आंदोलन हे या चळवळीमधून नेते किंवा तरुण वर्ग भारतातला हा राष्ट्रीय चळवळी बरोबर जोडला गेलेला वर्ग होता। त्याच्यामध्ये दोन नेते म्हणून सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा समावेश झालेला। आता परीक्षेला आपल्याला राष्ट्रीय चळवळीचा अभ्यास करायचा आहे, तर नेमकं काय करून जायचं लक्षात ठेवा। ही गोष्ट ज्या टप्प्यामध्ये येते का तो टप्पा व्यवस्थित करा राष्ट्रीय चळवळीचा, कारण त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो। मग हे करत असताना 1927 पासून 1934 पर्यंतच्या ज्या काही घटना घडलेत तर त्या सर्व घटना व्यवस्थित करा। याच्यावर परीक्षेला कालानुक्रमे घटना लावा असा राज्यसेवा पूर्वला प्रश्न असतो। आणि त्याच्या अगोदर राज्यसेवा पूर्वला प्रश्न आला होता 1937 मधील 1937 ते 1947 मधील घटना यांचा क्रम लावा, हा प्रश्न येऊन गेलेला आहे। आता पुढच्या काळामध्ये 27 ते 34 मधल्या घटना विचारल्या जाऊ शकतील। आणि याच घटनेमधली एक घटना लक्षात ठेवा, सायमन विरोधी आंदोलन। कारण सायमन कमिशनला विरोध करत असताना भारतामध्ये युवकांचं नेतृत्व हे काँग्रेसला लाभलेलं होतं आणि युवकांच्या नेतृत्वाचा उदय झालेला। त्यातून दोन नेते समोर आले होते, एक म्हणजे सुभाषचंद्र बोस आणि दुसरे व्यक्ती होते पंडित जवाहरलाल नेहरू। आणि गेल्या वर्षी पण राज्यसेवा पूर्वला प्रश्न आला होता। इथं कोणता क्वेश्चन होता की इंडियन इंडिपेंडन्स लीग ही संघटना खालीलपैकी 1928 मध्ये कोणी स्थापन केली? तर त्याचं उत्तर सुद्धा सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे होतं, लक्षात ठेवा। प्रश्न राज्यसेवा पूर्वचाच आहे गेल्या वर्षीचा, ठीक आहे। त्यामुळे 27 ते 34 मधल्या घटना व्यवस्थित बघा, प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं काय झालं होतं, सायमन कमिशन का आलं, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। तर सायमन कमिशन का आलं होतं, 1919चा मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा केला होता। आणि मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानं आपल्याला जबाबदार शासन पद्धती देण्याचा प्रयत्न होता। तर जबाबदार शासन पद्धती देत असताना प्रांतामध्ये आपल्याला सोपीव आणि राखीव अशी व्यवस्था दिली होती। मग प्रांतामध्ये सोपीव आणि राखीव व्यवस्था दिलेली असताना या व्यवस्थेचा अभ्यास किंवा मूल्यमापन दर 10 वर्षांनी करावं असं या कायद्यामध्ये तरतूद होती, ठीक आहे। मग 1919च्या कायद्याचं दर 10 वर्षांनी मूल्यमापन करायचं होतं, पण मूल्यमापन करत असताना पुढे 1923 मध्ये स्वराज्य पार्टीचा जन्म झाला होता आणि स्वराज्य पार्टीने सरकारला केंद्रामध्ये धारेवर धरलं होतं। आणि स्वराज्य पार्टीचं असं म्हणणं होतं की 1919चा कायदा काही महत्त्वाचा नाही, त्यातल्या तरतुदी अपयशी ठरलेत, तर त्या कायद्याचं मूल्यमापन करण्यासाठी सरकारनं लगेच एखादं कमिशन नेमावं। म्हणून मग सरकारने एक कमिशन आणलं होतं 1924 मध्ये। त्या कमिशनचं नाव होतं मुडीमन कमिशन, लक्षात ठेवा। आता परीक्षेला प्रश्न आला होता मुडीमन कमिशनचा उद्देश काय होता, 1919च्या कायद्याचं मूल्यमापन करणं हा मुडीमन कमिशनचा काय होता, उद्देश होता। आणि मुडीमन कमिशननं आपला रिपोर्ट सरकारला दिला होता, लक्षात ठेवा। आणि या रिपोर्टमध्ये मुडीमन कमिशन असं म्हणलं होतं, जर 1919च्या कायद्याचं मूल्यमापन करायचं असेल तर सरकारने एक रॉयल कमिशन नेमावं किंवा सरकारने एक शाही आयोग नेमावा। म्हणून रॉयल कमिशन आणि शाही आयोग नेमण्याची तरतूद मुडीमन कमिशनने केली होती। त्याचे अध्यक्ष सर अलेक्झांडर मुडीमन हे होते। आणि म्हणून मग पुढच्या काळामध्ये सरकारने 1927 मध्ये सायमन कमिशनची काय केली होती, नेमणूक केली होती, लक्षात ठेवा। सर जॉन सायमन हे सायमन कमिशनचे काय होते, अध्यक्ष होते। आता 1927 ला सायमन का आलं, तर खरं तर ते 1929 ला येणं अपेक्षित होतं, कारण दर 10 वर्षांनी आयोग नेमायचा असं म्हटल्यानंतर
1929 वर्षामध्ये येणं अपेक्षित होतं, पण सायमन तर 27ला आलं होतं, कारण तिथं 1929 मध्ये इंग्लंडमध्ये निवडणुका होणार होत्या. हुजूर पक्ष आणि मजूर पक्ष हे तिथं काम करत होते. हुजूर पक्ष सत्ताधारी होता आणि हुजूर पक्षाला वाटलं जर निवडणुकामध्ये 29ला पराभव झाला आणि मजूर पक्ष जर सत्तेवर आला तर लवकरात लवकर मजूर पक्ष भारताला घटनात्मक सुधारणा देऊन टाकेल, म्हणून त्यांनी 2 वर्ष अगोदर सायमन कमिशन नेमलं. बरं, सायमन कमिशन नेमलं लक्षात ठेवा. सायमन कमिशन मध्ये एकही सदस्य भारतीय नव्हता, म्हणून सायमन कमिशनला विरोध झाला असं म्हणलं तरी चालतंय, किंवा सायमन कमिशन मध्ये एकही व्यक्ती काँग्रेसचा नव्हता म्हणून सायमन कमिशनला विरोध झाला असं म्हणलं तरी चालतंय, कारण काँग्रेस ही ऑल इंडिया लेवलसाठी काम करणारी संघटना होती. दोन्ही प्रश्नाची उत्तरं बरोबर येतात. सायमन कमिशनचा उद्देश होता 1919च्या कायद्याचं मूल्यमापन करणं. तर परीक्षेला प्रश्न आला होता सायमन कमिशनचे सदस्य सांगा, लक्षात ठेवा, हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर सायमन कमिशन मध्ये 7 सदस्य होते. त्यातला सगळ्यात महत्वाचा एक अध्यक्ष होता, त्याचं नाव होतं सर जॉन सायमन. आता सर जॉन सायमन यांनाच अध्यक्ष का केलं होतं आयोगाने विचारलं होतं, कारण ते भारतीय मवाळ लोकांना मान्य होण्यासारखे होते म्हणून त्यांना अध्यक्ष केलेलं, कारण ते मजूर पक्षाचे होते. त्याच्यानंतर सायमन कमिशन मध्ये असा एक सदस्य होता जो पुढे इंग्लंडचा पंतप्रधान झाला, त्याचं नाव सांगा. तर त्या व्यक्तीचं नाव होतं क्लेमेंट ॲटली, जे की पुढे इंग्लंडचे काय झाले होते 1946 मध्ये पंतप्रधान झाले होते. हे एक सदस्य होते. सायमन कमिशन मध्ये असा एक सदस्य होता जो पुढे जो आयर्विनचा मेहुणा होता, त्याचं नाव सांगा. म्हणजे आपण यांचे मेहुणे सुद्धा लक्षात ठेवायचे, लक्षात ठेवा, ते सुद्धा आयोग प्रश्न विचारतं. ठीक आहे. तर लेन फॉक्स नावाची व्यक्ती होते जे की आयर्विनचे मेहुणे होते, त्यांना तिथं घेण्यात आलं होतं. ठीक आहे. तर त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं सायमन कमिशन मध्ये असा एक व्यक्ती होता त्यानं की भारतभर प्रवास केलेला. त्या व्यक्तीचं नाव काय होतं, तर त्याचं नाव होतं बर्नहॅम. तर बर्नहॅम नावाचा व्यक्ती हा कोण होता, ज्यानं ब्रिटिश साम्राज्यभर प्रवास केलेला. त्याच्यानंतर एडवर्ड कॅडगाउन होते, डोनाल्ड हावर्ड होते. तर असे बरेचसे लोक हे सायमन कमिशन मध्ये सदस्य होते, म्हणजे जवळपास 7 सदस्य होते, लक्षात ठेवा. तर यातले 4 महत्वाचे आहेत, त्याच्यावर परीक्षेला प्रश्न आलेला. तर अशा पद्धतीने सायमन कमिशन मध्ये एकही सदस्य भारतीय नव्हता आणि एकही सदस्य काँग्रेसमधला नव्हता. तर सायमन कमिशनला काय झाला होता, विरोध झाला होता, लक्षात ठेवा. तर सायमन कमिशनला विरोध होत असताना तरुणांचं किंवा युवकांना जागृत करण्याचं काम त्या तरुण नेत्यांनी केलं होतं आणि भारतामध्ये सायमनच्या विरोधात खूप मोठा असंतोष पसरलेला. तर सायमन कमिशन ही महत्वाचे आहे. तर सायमन कमिशन सोबत चर्चेची तयारी कुठल्या पॉलिटिकल पार्टीने दाखवली, तर जस्टिस पार्टी होती आणि युनियनिस्ट पार्टी होती. या 2 पॉलिटिकल पार्टीज त्यांनी चर्चेची तयारी दाखवली होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे चर्चा करायला आम्ही तयार आहोत असं त्या पॉलिटिकल पार्टी म्हणलेल्या. तर असं हे सायमन विरोधी आंदोलन होतं, ज्यामुळे भारतामध्ये खूप मोठा युवकांचा वर्ग राजकारणाशी जुडला गेला. धारासना सत्याग्रह हा कोणाचा आहे, तर महात्मा गांधीजींच्या सविनय कायदेभंगाच्या वेळेस असलेला तो धारासना सत्याग्रह. धारासनाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती होत्या सरोजिनी नायडू, लक्षात ठेवा. धारासनाचं नेतृत्व केलं होतं इमाम साहब. तर इमाम साहब कोण होते असा प्रश्न येऊ शकतो. महात्मा गांधी यांचे साऊथ आफ्रिकेमधले सहकारी होते. त्याच्यानंतर मणिलाल हे महात्मा गांधीजींचे मुलगा हे धारासनाचं नेतृत्व करणारे होते. त्याच्यासोबत प्यारेलाल हे पण एक महात्मा गांधीजींचे मित्र सहकारी इथं नेतृत्व करणारे होते. तर धारासनाचं नेतृत्व यांनी केलेलं. अमेरिकन पत्रकार होता वेब मिलर, त्यानं तिथल्या बातम्याचं काय केलं होतं, वृत्तांकन केलं होतं, लक्षात ठेवा. सविनय कायदेभंगाची चळवळ 2 टप्प्यामध्ये झाली होती. 1930 ते 1931 पहिला टप्पा, 1932 ते 1934 दुसरा टप्पा. पहिल्या टप्प्याला यश भेटलं, दुसऱ्या टप्प्याला यश भेटलं नाही, कारण महात्मा गांधी दुसरा टप्पा स्थगित करून सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले होते आणि सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये गेल्यानंतर तिथं मग पुढच्या सगळ्या वाद होणाऱ्या गोष्टी झाल्या होत्या ज्या त्यांना पसंत नव्हत्या, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भारत छोडो आंदोलन 1942 आहे. तर 1942ला क्रिप्स मिशनला आलेलं अपयश हे भारत छोडो चळवळ चालू करण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण होतं. तर भारत छोडो भारत आंदोलनाला एकही नेता नव्हता. त्याच्यानंतर छोडो भारत हा शब्द महात्मा गांधीचा नाहीये, तो शब्द युसुफ मेहर अली या व्यक्तींनी पहिल्यांदा मांडला होता, जे की मुंबई नगरपालिकेचे काय होते, महापौर होते, लक्षात ठेवा. तर छोडो भारत चळवळीमध्ये एकही नेता नव्हता. छोडो भारत चळवळी अहिंसात्मक चळवळ नव्हती, तर ती हिंसात्मक चळवळ होती. तर छोडो भारतवर 3-4 मुद्दे महत्वाचे आहेत, तिथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता मेन्सला प्रश्न विचारला होता आझाद दस्ता ही संघटना कोणाची आहे आणि जनरल आवारीची लाल सेना हे पण विचारलं होतं, लक्षात ठेवा. तर भाई कोतवाल आणि जनरल आवारी यांच्या सेना विचारलेल्या या छोडो भारत या ठिकाणी आपल्याला त्या संबंधित आहेत, तर तिथं प्रश्न आलेला. तर अशा पद्धतीने परीक्षेला प्रश्न विचारले जातात. 27 ते 34 मधली राष्ट्रीय चळवळ व्यवस्थित करा, तिथं प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर अचूक विधाने ओळखा. तर अचूक विधाने ओळखा, त्यातलं पहिलं विधान, पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. तिसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेसनं भाग घेतला नाही.
पुणे करारानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुस्लिमांना पर्याप्त प्रतिनिधित्व मान्य करण्यात आले. तर अचूक विधाने कोणते आहेत? तर अ आणि ब हे विधान अचूक आहे, तर क विधान हे चुकीचं आहे. कारण पुणे करार आणि मुस्लिम लीग आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांचा काही इथं संबंध नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पहिल्या गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. तिन्ही गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. तिथं त्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची काय केली होती? मागणी केली होती, लक्षात ठेवा. तर स्वतंत्र मतदारसंघाची मागणी त्यांनी केली होती, पण ही मागणी महात्मा गांधीला मान्य नव्हती. कारण महात्मा गांधीजींचं म्हणणं होतं की अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ न देता काय द्या? राखीव जागा द्या. राखीव जागा द्या का? तर याच्यामुळे भारतीय समाजामध्ये फूट पडणार नाही. कारण अस्पृश्य हे भारतीय समाजाचा भाग आहे, तर त्यांना राखीव जागा देण्यात याव्या असं महात्मा गांधींचं म्हणणं होतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्या. ठीक आहे. त्यामुळे इथं वाद असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये ज्यावेळेस या चर्चा झाल्या होत्या, त्यावेळेस तिसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेसनं भाग घेतला नव्हता. 3 पैकी 2 गोलमेज परिषदेला काँग्रेसनं भाग घेतला नव्हता. त्यामुळे गोलमेज परिषदेला पुढच्या काळामध्ये जास्त महत्व राहिलं नाही. दुसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेसच्या वतीनं महात्मा गांधी गेले होते आणि महात्मा गांधी सोबत अजून एक महिला गेलेल्या, त्यांचं नाव होतं सरोजिनी नायडू. तर हे 2 लोक दुसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेसच्या वतीनं गेले, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या गोलमेज परिषद झाल्यानंतर रमसे मेकडोनाल यांनी जाती निवाडा घोषित केला होता. तर तो जाती निवाडा होता 16 ऑगस्ट 1932ला. आणि या जातीय निवाड्यानं अस्पृश्यांना अल्पसंख्याक ठरवून त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. आणि स्वतंत्र मतदारसंघ दिल्यानंतर महात्मा गांधीजींनी पुढं येरवाडामध्ये आपलं उपोषण चालू केलं होतं. तर त्या उपोषणावर डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा टीका केली होती. महात्मा गांधीजींचं उपोषण म्हणजे एक राजकीय स्टंटबाजी आहे असं डॉक्टर बाबासाहेब म्हटले होते. आणि त्याच्यानंतर येरवाड्यामध्ये ज्यावेळेस महात्मा गांधीजींनी उपोषण चालू केलं, त्यावेळेस त्यांना भेटायला जाणारे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि त्यांच्या दोघांमध्ये तिथं भेटल्यानंतर जो करार झाला, त्या कराराचं नाव होतं पुणे करार, किंवा त्या कराराला तुम्ही असं पण म्हणू शकता येरवाडा करार. आणि हा करार झाला होता 24 सप्टेंबर 1832ला, लक्षात ठेवा. आपले 1932ला. आणि या करारामध्ये काय होतं? तर स्वतंत्र मतदारसंघ न देता राखीव जागा देण्यात याव्या. तर किती राखीव जागा देण्यात याव्या? केंद्रामध्ये 18% आणि प्रांतामध्ये 148 अशा जागा भेटल्या. आणि त्याच्यावर काँग्रेसच्या वतीनं मदन मोहन मालवीय यांनी सही केली, लक्षात ठेवा. आणि अस्पृश्य डिप्रेस क्लासेस मिशनच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दादासाहेब गायकवाड यांच्या सही आपल्याला असलेल्या दिसून येतील. आणि हा पुणे करार इंग्रजांना मान्य करावा लागला. कारण आपल्या लोकांमध्ये इथं काय झालं होतं? एकमत. आपल्या लोकांमध्ये एकमत होतं तर इंग्रजांना काही प्रॉब्लेम नव्हतं, लक्षात ठेवा. पण ज्यावेळेस आपल्या लोकांमध्ये एकमत होत नव्हतं, त्यावेळेस मात्र इंग्रजांना फोड आणि राज्य करा हे तत्व तिथं राबवायचं होतं. त्यामुळे पुणे करारातलं एकमत इंग्रजांना मान्य करावं लागलं. म्हणून असं म्हणतात जातीय निवाड्यामधली घटना दुरुस्ती म्हणजे पुणे करार होतं, लक्षात ठेवा. आणि पुणे करार इंग्रजांनी सुद्धा मान्य केला. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं पुणे करार दोघांमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. तर हे झालं होतं सगळं दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर. आणि तिसरी गोलमेज परिषद नंतर भरली, तर त्याला काँग्रेसनं सहभाग घेतलेला नव्हता. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मात्र तिन्ही गोलमेज परिषदेला काय होते? हजर होते. अ आणि ब हे विधान याचं काय उत्तर आहे. त्याच्यानंतर जोड्या लावा. तर सगळ्यात महत्वाचं जोड्या लावण्यासाठी हा प्रश्न यवतमाळ, अमरावती, हैदराबाद आणि बेळगाव. तर पुढे तुम्हाला नेतृत्व दिलंय. म्हणजे सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे गुप्त संघटना, लक्षात ठेवा. ज्या की क्रांतिकारी हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक इथून तुमचा कव्हर होईल. क्रांतिकारी व्यवस्थित करून जा, याच्यावर एक तरी प्रश्न परीक्षेला विचारला जातो, लक्षात ठेवा. तर यवतमाळ, अमरावती, हैदराबाद आणि बेळगावला कोण होतं? तर यवतमाळला होते सिद्धनाथ काणे, त्याच्यानंतर अमरावतीला होते दादासाहेब खापर्डे, हैदराबादला होते नरहरपंत घारापुरे आणि बेळगावला होते गंगाधर देशपांडे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं गुप्त संघटना काम करायच्या. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये चाफेकर क्लब होता, ज्याचे चाफेकर बंधू काम करायचे. त्याच्यानंतर मित्रमेळा ही एक महत्वाची संघटना, त्याचं सगळ्यात महत्वाचं काम सावरकर. पुढे याच संघटनेनं अभिनव भारत हे नाव धारण केलं आणि क्रांतिकार्य केलं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हनुमान क्लब होता, जो की साताऱ्यामध्ये होता, तो पण महत्वाचा आहे. त्याच्यानंतर शिवाजी क्लब होता, त्या शिवाजी क्लबचे काम करणारे कुलकर्णी महत्वाचे होते, हनुमंत कुलकर्णी, जो की कोल्हापूरमध्ये शिवाजी क्लब काय करायचा? गुप्त पद्धतीनं काम करायचा. या सगळ्या गुप्त क्लबला मार्गदर्शन करण्याचं काम कोण करायचं? टिळक करायचं, लक्षात ठेवा. तर यांचं एकच काम असायचं, तर या गुप्त क्लबच्या माध्यमातून बॉम्ब तयार करण्याचे तंत्र शिकून घ्यायचं, पिस्तूल तयार करण्याचे तंत्र शिकून घ्यायचं,
त्याच्यानंतर दारुगोळा कसा तयार केला जातो हे शिकायचं आणि याचा वापर कसा करायचा हे सांगणारे पुढे मात्र कोण होते, क्रांतिकारक होते. तर प्रत्येक गटाबरोबर कोण संबंधित होतं हे व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे क्रांतिकार्य हे महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी नेतृत्व करणारे लोक होते तर त्यांची नावं लक्षात ठेवा, त्याच्यावर पण परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 1 2 3 4 असं सरळ याचं काय उत्तर आहे. तर योग्य जोड्या लावा, त्या योग्य जोड्या आहेत लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचा क्रांतिकार्यामध्ये कट कटला पण एक भरपूर कट कटले आहेत. या कट कटल्यामध्ये सगळ्या लोकांची नावं लक्षात ठेवा. विशेष म्हणजे कोणाला फाशी झाली आणि कोणाला जन्मठेप झाली या दोन गोष्टी विशेष करून लक्षात ठेवा, कारण याच्यावर आता प्रश्न येतो. आणि चाफेकर क्लबवर मी सारखं सांगत होतं की 125 वर्ष पूर्ण झाले तर रॅडच्या हत्येला, तर प्रश्न येतो. तर आता आयोगाने प्रश्न विचारला होता की चाफेकर जो काय आपला रॅडचा कट कटला होता तर त्याच्यामध्ये कोणत्या लोकांना फाशी देण्यात आली होती. ठीक आहे, तो प्रश्न आता आलेला लक्षात ठेवा. ठीक आहे, तर बाळकृष्ण चाफेकर, वासुदेव चाफेकर, दामोदर चाफेकर हे यांना फाशी देण्यात आली होती. सोबत महादेव रानडे होते, त्यांना पण फाशी देण्यात आलेली. आता एस टाइमिंगचा क्वेश्चन होता तो. ठीक आहे, तर यातले सगळे कट कटला, फाशी आणि जन्मठेप या गोष्टी लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न विचारतील. त्याच्यानंतर कोळ्यांनी कोणत्या वर्षी उठाव केला आणि घोषित केले की दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद देऊन मराठी राज्याची स्थापना झाली आहे. तर सगळ्यात महत्वाचा हा टॉपिक आहे, उठावा संदर्भात जातो लक्षात ठेवा. तर उठाव व्यवस्थित करायचे, परीक्षेला प्रश्न असतो. तर उठाव करत असताना स्पेशल तुमचा फोकस असू देत कुठं, महाराष्ट्रावर. मग महाराष्ट्रामध्ये झालेले 3 उठाव महत्वाचे आहेत लक्षात ठेवा. पहिला उठाव होता रामोशांचा उठाव, दुसरा उठाव होता कोळ्यांचा उठाव आणि तिसरा उठाव होता भिल्लांचा उठाव. हे 3 महत्वाचे आहेत, त्याच्यावर प्रश्न विचारतात. चौथा उठाव होता गडकऱ्यांचा उठाव जो की कोल्हापूरमध्ये आहे. त्याच्यानंतर फोंड सावंतांचा उठाव जो की कोकणात होता, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कच्छ मधला उठाव जे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाला होता उठाव. त्याच्यानंतर वाघेरा सरदारांचं बंड हे सुद्धा उठाव महत्वाचा आहे, जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाला होता. ठीक आहे, आता पण प्रश्न विचारला होता. आता काय लक्षात ठेवायचं बघा उठावामध्ये. आजपर्यंत आपण कसं लक्षात ठेवायचो की आपण भारतीय लोकांची नावं लक्षात ठेवायचो, पण आता प्रश्नाचा ट्रेंड बदललाय. तर ते तुम्ही त्या प्रत्येक उठावामध्ये कोणते इंग्रज अधिकारी होते यांचे सुद्धा नाव लक्षात ठेवा. त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या नावावरच प्रश्न येताना दिसत आहेत आता. आणि आता PSI STI मेन्सला सुद्धा आयोगानं उठाव दिलाय, पण इंग्रज अधिकाऱ्याची नावं बदललेत. ह्या उठावातला व्यक्ती पुढच्या उठावात, त्या दुसऱ्या उठावातला व्यक्ती तिसऱ्याच उठावात, नावं बदलून आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केला जातो. तर अशा पद्धतीनं इंग्रज अधिकाऱ्याची नावं कोणत्या उठावामध्ये कोण संबंधित होतं हे लक्षात ठेवलं तर आपल्याला पुढचे प्रश्न पण सुटून जातील, कारण सध्या प्रश्न विचारायचा ट्रेंड तसा चालू आहे. ठीक आहे, तर हे महाराष्ट्रातले उठाव आहेत, हे सगळे उठाव व्यवस्थित करून जायचे. तर हा प्रश्न जो आहे का, तर कोळ्यांच्या उठाव संदर्भात आहे. तर कोणत्या वर्षी उठाव केला आणि दुसऱ्या बाजीरावात पेशवेपद देऊन मराठ्यांचे राज्य स्थापन झालं असं सांगितलं. 1828, 1829, 1839 आणि 1818. तर ही घोषणा कोळ्यांनी कधी केली होती, तर त्याचं उत्तर आहे 1839. तर लक्षात ठेवा, कोळ्यांचे उठाव हे महत्वाचे आहेत. ठीक आहे, तर कोळ्यांचे उठाव कधी झाले होते मग, तर 1824ला उठाव झाला होता. तो उठाव झाला होता नेटिव्ह इन्फंट्री या भागामध्ये. तर इथं रामजी भांगडिया नावाचा व्यक्ती होता का, तो तिथं सोबत होता. तर रामजी भांगडिया कोण होता, तर रामजी भांगडिया हा कोळी दलातील म्हणजे पोलीस दलातील कोळी जमातीचा अधिकारी होता लक्षात ठेवा. तर 1824ला त्यांनी मुंबईमध्ये नेटिव्ह इन्फंट्री या भागामध्ये उठाव केला होता. कोळ्यांचे 4 उठाव आहेत, हा पहिला उठाव झालेला. नंतर 1828 मध्ये कोळ्यांनी दुसरा उठाव केला होता. तर याचं नेतृत्व कोणाकडे होतं, तर याचं नेतृत्व होतं रामजी भांगडिया यांच्याकडं. आता रामजी भांगडिया यांच्याकडे नेतृत्व होतं, तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि कोळ्यांना संघटित करून उठाव केला होता. मग आता आयोग तुम्हाला प्रश्न काय विचारू शकतं की रामजी भांगडिया यांनी केलेला उठाव खालीलपैकी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांनी दडपून टाकला, त्या इंग्रज अधिकाऱ्याची नावं सांगा. तर इथं 2 इंग्रज अधिकारी होते लक्षात ठेवा. एकाचं नाव होतं अलेक्झांडर आणि एकाचं नाव होतं मॅककिंटॉश. या 2 लोकांनी हा उठाव काय केलेला, दडपून टाकलेला. त्याच्यानंतर कोळ्यांनी दुसरा उठाव केला होता 1839 मध्ये. तर इथं मात्र 200 कोळी एकत्र होते. त्यांनी पुणे आणि नगर या परिसरामध्ये उठाव घडवून आणलेले इंग्रजी सत्तेच्या विरोधात. इथं पुण्यामध्ये गोड नदी होती, या गोड नदीवरचा खजिना लुटला होता लक्षात ठेवा. तर तिथं सरकारचा खजिना लुटलेला आणि त्या सगळ्या उठावामध्ये सगळ्या 200 कोळ्यांनी भाग घेतलेला. तर हा उठाव दडपून टाकण्यासाठी इंग्रजांनी एक अधिकारी नेमला होता. त्या अधिकाऱ्याचं नाव होतं कॅप्टन रोज. तर कॅप्टन रोज हा महत्वाचा आहे, त्यानं दुसरा उठाव दडपून टाकलेला. आणि 1839ला जो कोळ्यांनी उठाव केला होता का, त्याच्यामध्ये काय घोषणा केल्या होत्या, तर ती घोषणा होती दुसऱ्या बाजीरावाला पेशवेपद द्या आणि महाराष्ट्राची सत्ता त्याच्या हातात द्या आणि पूर्ण महाराष्ट्र राज्य कोळ्यांच्या हातात आलेलं आहे.
अशी ती घोषणा होती, लक्षात ठेवा. तर 1839ला त्यांनी उठाव केला होता. आणि तिसरा कोळ्यांचा उठाव झाला होता 1844-45ला. तर ह्या उठावाचं नेतृत्व मात्र केलं होतं रघु भांगडिया आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव होतं बापू भांगडिया, लक्षात ठेवा. तर हा उठाव दडपून टाकणारा इंग्रज अधिकारी कोण होता? तर हा उठाव दडपून टाकणारा इंग्रज अधिकारी होता कॅप्टन जेल. तर कॅप्टन जेलनं हा उठाव दडपून टाकलेला. तर असे कोळ्यांचे हे उठाव झाले होते, लक्षात ठेवा. नंतर कोळ्यांच्या उठावामध्ये त्रिमूर्तीचं बंड सुद्धा एक महत्वाचं आहे. हे त्रिमूर्तीचं बंड लक्षात ठेवा. या त्रिमूर्तीमध्ये कोण त्रिमूर्ती होते? तर खरे, जाधव आणि दरबारे हे 3 लोक होते, लक्षात ठेवा. खरे, जाधव आणि दरबारे या 3 लोकांनी उठाव केला होता. तर या 3 लोकांचा ब्रेन कोण होता? रामचंद्र गोरे नावाचा व्यक्ती होता. तर रामचंद्र गोरे यांना मार्गदर्शन करायचा. इंग्रजांनी रामचंद्र गोरे यांनाच उचललं आणि त्यांनाच फाशी दिली, लक्षात ठेवा. यांचं बंड काय झालं? शांत. तर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, त्रिमूर्तीचं बंड कोळ्यांमध्ये झालं, त्याचे नेते सांगा. कोण नेते होते? तर हे 3 नेते खरे, जाधव आणि दरबारी, लक्षात ठेवा. त्यांचे नावं लक्षात ठेवा, कारण नावं विसरतात म्हणून सरनेम लक्षात ठेवायचे, सरनेम लक्षात राहतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्रिमूर्तीचं बंड, तर हे बंड केलं होतं कोळ्यांनी, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं सांगता येते. मग तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे? एक म्हणजे नेतृत्व करणारा प्रत्येक वर्षीचा नेता कोण होता आणि इंग्रज अधिकारी कोण होते, त्यांच्यावर पुढच्या काळामध्ये परीक्षेला प्रश्न असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन बॅचेस संदर्भात सूचना. तर ऑनलाईन बॅचेस वेगवेगळ्या उपलब्ध आहेत. जर तुम्हाला इतिहास विषय अवघड वाटत असेल तर तुम्ही संयुक्त पूर्व परीक्षा प्लस मुख्य परीक्षा, प्राचीन मध्ययुगीनची बॅच आहे, त्याच्यानंतर राज्यसेवा मुख्यची बॅच आहे प्लस पूर्वची पण बॅच आहे, संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षेची बॅच आहे, वेगळी बॅच आहे, लक्षात ठेवा. वन डे रिव्हिजन बॅच. आता राज्यसेवा परीक्षा जवळ येते आहे, तर 249 रुपयामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेची वन डे बॅच तुम्हाला तिथं दिलेली आहे. त्याच्यामध्ये टोटल 14 लेक्चर आहेत. तर हे 14 लेक्चर तुम्ही आपलं हिस्ट्री बाय पवन सर हे ॲप डाउनलोड करू शकता. हे ॲप डाउनलोड करून तुम्ही स्टोअरमध्ये जा आणि स्टोअरमध्ये जाऊन तुम्हाला तिथं ते सगळे लेक्चर दिलेत, ते तुम्ही लेक्चर बघू शकता. कमी काळामध्ये जर तुम्हाला रिकॉल करायचं असेल तर ह्या लेक्चरचा तुम्हाला खूप फायदा होईल. सोबत तुम्ही सगळे युट्यूबचे पण लेक्चर बघा. या युट्यूबच्या लेक्चर मधून सुद्धा तुम्हाला खूप सगळा कंटेंट कव्हर होईल. एवढं 2 जरी केलं तर तुम्ही 15 पैकी 11-12 पर्यंत आरामशीर जाऊ शकता. कारण इतके सगळे महत्त्वाचे लेक्चर तुम्हाला ॲपमध्ये टाकलेत. जर तुम्हाला लेक्चर घ्यायचे असतील तर पहिला ॲप डाउनलोड करा हिस्ट्री बाय पवन सर प्ले स्टोअरवरून आणि तिथं जाऊन आपल्या स्टोअरमध्ये जा आणि स्टोअरमध्ये जाऊन सगळी माहिती तुम्हाला तिथं दिलेली आहे ती माहिती घ्या. बरेचसे मुलं फोन करतात, लक्षात ठेवा, पण पुण्यामध्ये ऑफलाईन बॅचेस दिवसभर आहेत तर फोन उचलणं शक्य होत नाही. त्यामुळे सिंपल गोष्ट आहे की त्या ॲपमध्ये जाऊन सगळी इन्फॉर्मेशन आहे तिथं थोडं वाचा, तिथं तुम्ही बघू शकता. त्याच्या माध्यमातून तुम्हाला या बॅचची सगळी तिथं माहिती उपलब्ध होईल. त्याच्यानंतर 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन झाली. तर कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तर सेक्रेटरी कोण होते? तर सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲज अ समाजसुधारक म्हणून आपल्यासाठी खूप महत्त्वाचे वाटतात, कारण त्यांच्यावर कंटिन्यू परीक्षेला प्रश्न येताना दिसतोय, लक्षात ठेवा. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ॲज अ समाजसुधारक म्हणून यांची पूर्ण माहिती व्यवस्थित करून जा, परीक्षेला प्रश्न असतो. तर बहिष्कृत हितकारणी सभा ही त्यांनी स्थापन केलेली त्यांची पहिली संघटना महत्त्वाची मानली जाते, जिची स्थापना 20 जुलै 1924 ला झाली होती. तर अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तर सीताराम शिवतारकर हे व्यक्ती त्याचे काय होते? सेक्रेटरी होते, लक्षात ठेवा. तर सोबत त्यांनी काम केलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून त्यांनी पुढे सामाजिक सुधारणेला काय केली होती? सुरुवात केली होती. तर बहिष्कृत हितकारणी सभा ही महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटना ह्या कालानुक्रमे लावा असा परीक्षेला प्रश्न आलेला आहे. तर त्यांच्या घटना सर्व एकदाच कालानुक्रमे लावून ठेवा, म्हणजे त्या कालानुक्रमे लावलेल्या घटनेवर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं 1924 पर्यंत 1920 पर्यंत आपल्या 1924 पर्यंत तरी त्यांचं शिक्षणाचंच कार्य चालू होतं. पण सगळ्यात महत्त्वाचे 1920 मध्ये कोल्हापूरमध्ये माणगावला भरलेली जी काही महत्त्वाची परिषद होती ती परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ती परिषद एक सामाजिक सुधारणेमधली एक मैलाचा दगड ठरली, कारण तिथून पुढे स्पृश्यांचे प्रश्न प्रखरतेने मांडले जाऊ लागले. त्याच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ बोरो कमिटी समोर 1919 ला साक्ष दिली होती. ती साक्ष त्यांची पहिली राजकीय साक्ष मानली जाते. तिथं अस्पृश्यांना मतदानाचा अधिकार द्या अशी डिमांड त्यांनी केली, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना पैशाचा पुरवठा केला होता, म्हणून ते इंग्लंडला गेले. 2 वर्ष शिक्षण पूर्ण केलं आणि 1923 ला परत आले. आणि 24 ला आल्यानंतर त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली. 1920 मध्ये त्यांनी मूकनायक हे पण न्यूजपेपर चालू केलं होतं. तर या मूकनायक न्यूजपेपरला 2500 रुपयाची मदत छत्रपती शाहू महाराजांनी केली होती, लक्षात ठेवा.
ठीक आहे. तर छत्रपती शाहू महाराजांनी 2500 रुपयाची मदत करून ते न्यूजपेपर डॉक्टर बाबासाहेबांनी चालू केलेलं. तर या मूक नाईकच्या माध्यमातून स्पृश्यांचे प्रश्न, सामाजिक प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी केलं. तर त्याला पण 2020 ला 100 वर्ष पूर्ण झाले होते, म्हणून मग त्याचा प्रश्न विचारला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर महाडचा सत्याग्रह लक्षात ठेवा 1927 ला झालेला. त्याच्यानंतर मनुस्मृतीचं दहन 1927 ला त्यांनी केलं होतं. ठीक आहे. जिथं महिला आणि अस्पृश्यांचे अधिकार नाकारणारा तो ग्रंथ होता, त्याचं दहन त्यांनी घडून आणलेलं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काळाराम मंदिर सत्याग्रह त्यांनी केला होता. त्याच्यानंतर 1930 ते 1933 मध्ये गोलमेज परिषदेमधल्या त्यांच्या भूमिका लक्षात ठेवा. त्या भूमिकेवर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1936 ला त्यांनी मजूर पक्ष काढला होता, तो पक्ष महत्वाचा आहे. 1944 ला पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मिलिंद कॉलेज आणि सिद्धार्थ कॉलेज या कॉलेजची स्थापना केली होती. ते 2 कॉलेज महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. तर त्यांच्या घटना अशा कालानुक्रमे विचारतात. सोबत डॉक्टर बाबासाहेबांनी चालू केलेले वृत्तपत्र पण लक्षात ठेवा, कोणकोणते वर्तमानपत्र होते, त्याच्यावर पण परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकंदरीत घटना कालानुक्रमे एक तर जास्त भर दिसतो आयोगाचा, तर त्या सगळ्या घटना कालानुक्रमे लक्षात ठेवा, पुढच्या काळामध्ये इथं प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 1825 साली टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली कोळ्यांनी उठाव केला, लक्षात ठेवा. तर 1825 ला टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. तर चिलनाईक, शेखडुल्ला, सेवाराम गिसाडे आणि हिरा, तर हा भिल्लांच्या उठाव संदर्भातचा प्रश्न आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्राशी संबंधित असणारा उठाव म्हणजे भिल्लांचा आणि साल दिलंय 25. तर याचं उत्तर आहे सेवाराम गिसाडी, लक्षात ठेवा. आता बघा, सगळ्यात महत्वाचं 1818 ला पेशवाई काय झाली होती, नष्ट झाली होती. आणि पेशवाई नष्ट झाल्यानंतर पूर्णपणे इंग्रजांचं राज्य भारतामध्ये चालू झालं होतं. आणि मुंबईचा पहिला गव्हर्नर म्हणून कोण आलेलं, एल्फिस्टर. त्यावेळेस 1822 ला एका व्यक्तीनं उठाव केला होता, त्या व्यक्तीचं नाव होतं हिरा, लक्षात ठेवा. तर हिरा नावाचा जो व्यक्ती होता का, ह्या हिरा नावाच्या व्यक्तीनं 1822 ला उठाव केलेला. त्याच्यानंतर 1825 ला जो उठाव केला होता, तो उठाव मात्र सेवाराम गिसाडे यांनी केला होता. तर सेवाराम गिसाडे यांनी भिल्लांना संघटित केलं होतं आणि तो उठाव केलेला. तर तो उठाव मोडून काढण्यासाठी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यानं मदत केली, हा प्रश्न पुढच्या काळात असणार. तर त्या व्यक्तीचं नाव होतं कॅप्टन ऑट्राम, लक्षात ठेवा. तर कॅप्टन ऑट्राम हा व्यक्ती महत्वाचा आहे. त्यांनी सेवाराम गिसाडे यांचं बंड काय केलं होतं, मोडून काढलं होतं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर चिलनाईक यांनी पण इथं भिल्लांना नेतृत्व देण्याचा काय केला होता, प्रयत्न केला होता. त्यांनी पण तिथं भिल्लांचं नेतृत्व स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं, लक्षात ठेवा. तर कॅप्टन ऑट्राम महत्वाचा आहे. त्याच्यानंतर भिल्लांनी खूप मोठ्या प्रमाणात उठाव केले होते. तर हा उठाव दडपण्यासाठी कॅप्टन ब्रिग्जची इंग्रजांनी नेमणूक केली, लक्षात ठेवा. तर कॅप्टन ब्रिग्ज यानं खानदेशमध्ये जाऊन भिल्लांचं पुनर्वसन करण्याचा काय केला होता, प्रयत्न केला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. पण पुनर्वसन करत असताना भिल्लांनी मात्र बंड चालूच ठेवलं होतं. ठीक आहे. तर कॅप्टन ब्रिग्जनं कोणाची नेमणूक केली होती, तर कॅप्टन ब्रिग्जनं कॅप्टन डुसाटची नेमणूक केली होती, लक्षात ठेवा. आणि कॅप्टन डुसाटनं कुठल्या भिल्लांच्या नेत्याला पकडलं होतं, तर त्या भिल्लांच्या नेत्याचं नाव होतं शेखडुल्ला, लक्षात ठेवा. तर परीक्षेला आता प्रश्न आला होता, शेखडुल्ला कोण होता, तर शेखडुल्ला हा पेंढाऱ्यांचा नेता होता, लक्षात ठेवा. कोणाचा नेता होता, पेंढाऱ्यांचा. हे पेंढारे लुटमार करायचे, ज्यांनी भिल्लांना पण मदत केली होती, लक्षात ठेवा. तर शेखडुल्ला पेंढाऱ्यांचा नेता होता. तर कॅप्टन डुसाटनं शेखडुल्लाला पकडलं होतं आणि शेखडुल्लाला पुढच्या काळामध्ये काय दिली होती, फाशी दिली होती. तर कॅप्टन ब्रिग्ज महत्वाचा आहे. त्याच्यानंतर भिल्लांचं बंड शांत करण्यासाठी इंग्रजांनी अजून एक व्यक्ती नेमलेला, त्या व्यक्तीचं नाव होतं लिव्हिंगस्टन, लक्षात ठेवा. याच्यावर पण परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न असा पण असू शकतो, खालीलपैकी कोणता इंग्रज अधिकारी भिल्लांच्या उठावाशी संबंधित नाही, तर इंग्रज अधिकाऱ्याचे नाव विचारतील. मग ह्या भिल्लांचा उठाव शांत करायला कोण कोण इंग्रज अधिकारी होते, कॅप्टन ऑट्राम होता, लिव्हिंगस्टन होता, कॅप्टन ब्रिग्ज होता, डुसाट होता. हे सोडून तुम्हाला तिसरं पण नाव दिलं जाऊ शकतं. अलेक्झांडर विचारतील, मॅकॅन्टॉश विचारतील, लक्षात ठेवा. रॉबर्टसन विचारतील, जिब्रन विचारतील, असे लोक देऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे एखाद्या उठावाशी संबंधित असणारे कोण लक्षात ठेवायचं इथून पुढं, इंग्रज अधिकारी, कारण याच्यावर पुढच्या काळामध्ये काय असणार आहे, प्रश्न असणार आहे. तर सगळ्या इंग्रज अधिकाऱ्याचे नाव लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीनं भिल्लांचं काय झालं होतं, बंड झालं होतं. आणि या भिल्लांच्या बंडाचं नेतृत्व इंग्रजांनी केलेलं, आपलं वेगवेगळ्या लोकांनी केलेलं आणि इंग्रजांनी हे बंड काय केलं होतं, मोडून काढलं होतं, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपल्याला हे सांगता येतं. सेवाराम गिसाडी महत्वाचा आहे. त्याच्यानंतर शेखडुल्ला पण महत्वाचा आहे, पण त्याने पुढच्या काळात उठाव केलेला, तो पेंढाऱ्यांचा नेता होता, लक्षात ठेवा. चिल नाईकानं पण उठाव केला होता, पण सेवाराम गिसाडी यांच्या नंतर उठाव केलेला, त्यामुळे ते पण महत्वाचं आहे. त्यामुळे भिल्लांचा उठाव हा सगळा लक्षात ठेवा. खानदेशामध्ये झालेला उठाव होता, तर तो महत्वाचा आहे. ठीक आहे. तर भिल्ल आणि इंग्रज यांच्यामध्ये 2 लढाया झाल्या होत्या, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं नांदूर शिंगोटेची लढाई झाली होती. त्यामध्ये कॅप्टन हेनरी नावाचा व्यक्ती जो होता का, तो मारला गेला होता, कॅप्टन हेनरी.
आणि त्याच्यानंतर आंबापानी या ठिकाणी पण लढाई झाली होती बिल्ला आणि इंग्रजांच्या मध्ये, ज्याच्यामध्ये 56 बिल्लांची इंग्रजांनी काय केले होते, हत्या केली होती. तर नांदूरसिंगोटीची लढाई आणि आंबापानीची लढाई कोणाकोणामध्ये झाली होती असा प्रश्न विचारतील तर बिल्ला आणि इंग्रज हे महत्वाचे आहेत. आणि कॅप्टन हेनरी कुठल्या लढाईत मारला गेला तर ती लढाई होती नांदूरसिंगोटीची. ते पण लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. खालीलपैकी कोणता सुलतान सय्यद घराण्यातील होते तर सगळ्यात महत्वाचं मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील हा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. तर खालीलपैकी कोणते सुलतान सय्यद घराण्यामध्ये होते तर सय्यद घराणे हे महत्वाचं आहे, जे की खिजर खा या घराण्याचा काय होता, संस्थापक होता, लक्षात ठेवा. तर खिजर खा, मुबारक शाह, मुहम्मद शाह आणि अल्लाउद्दीन आलम शाह, तर हे चारही पण लोक सय्यद घराण्यामधले होते, जे की अबकड हा आपल्याला इथं ऑप्शन आहे, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं ज्यावेळी दिल्लीमध्ये, आता लक्षात ठेवायचं दिल्लीमध्ये हा प्रश्न सोडवत असताना सगळ्यात महत्वाचं दिल्ली सुलतानशाही ही महत्वाची आहे. आणि दिल्ली सुलतानशाहीमध्ये जे आलेले राजघराणे होते का ते घराणे, त्या घराण्यातल्या राजाचा क्रम लावा असा एक सिंपल प्रश्न विचारला जातो. मग लक्षात ठेवायचं पहिलं घराणं होतं गुलाम घराणं. तर या गुलाम घराण्यातील राजाचा सर्व क्रम लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये 11 लोकांनी राज्य केलं. त्याच्यानंतर दुसरं घराणं होतं खिलजी घराणं, तर यातल्या राजाचा क्रम लक्षात ठेवा, तिथं प्रश्न असतो. तिसरं घराणं होतं तुगलक घराणं, तर सगळ्या राजाचा क्रम लक्षात ठेवा, तिथं प्रश्न असतो. चौथं घराणं होतं सय्यद घराणं, तिथल्या असणाऱ्या सुलतानाचा क्रम. आणि 5वं घराणं होतं लोधी घराणं, तिथल्या असणाऱ्या सुलतानाचा क्रम. आता लोधी घराण्यावर प्रश्न आला होता 2019ला. तर पहिला व्यक्ती होता इब्राहिम लोधी, दुसरा व्यक्ती आपलं सिकंदर लोधी, आपला पहिला होता बहलोल लोधी, दुसरा होता सिकंदर लोधी आणि तिसरा होता इब्राहिम लोधी, यांचा क्रम विचारलेला. त्याच्यानंतर 2021च्या परीक्षेमध्ये 20ला तर या घराण्याचा क्रम विचारला होता, लक्षात ठेवा. 4 लोक, तर हे 4 लोक हे आहेत. यातला संस्थापक खिजर खा, कारण याच काळामध्ये भारतावर कुणी आक्रमण केलं होतं, तैमूरनं. आणि तैमूरलंगाचं ज्यावेळेस आक्रमण झालं होतं त्यावेळेस मात्र भारतातली पूर्ण सत्ता जी जिंकली होती तर ती त्यानं खिजर खाला दिली होती. आणि खिजर खानं पुढच्या काळामध्ये आपलं सय्यद घराणं भारतामध्ये काय केलेलं, स्थापन केलेलं. तर हा सय्यद घराण्याचा विस्तार लक्षात ठेवा. ठीक आहे, हा जो दिसतोय विस्तार, तर इथं सय्यद घराण्यानं राज्य केलेलं. तर ह्याच्यामध्ये 4 सुलतान होऊन गेले होते, ते 4 सुलतान. यांनी नवीन काही काम केलं नाही, लक्षात ठेवा. जे तुगलक घराण्याची सत्ता होती का तीच पुढे चालू ठेवण्याचा यांचा काय होता, प्रयत्न होता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे मग तुगलक घराण्याचा क्रम विचारला जाऊ शकतो. तर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे का @history188, तर हा टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. तर ह्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला एक टेबल दिलाय, त्या टेबलमध्ये ह्या सगळ्या लोकांचे घराण्यातले जेवढे सुलतान येऊन गेले का त्यांचा एक क्रम, एक लिस्टच आहे, लक्षात ठेवा. आणि सोबत प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधल्या ज्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत या पण तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर सापडतील. तर या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही सर्च करू शकता, तिथे तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. म्हणजे क्रम लावा असा एक प्रश्न येऊ शकतो, तर क्रम लावामध्ये हा प्रश्न सुटू शकतो. एकदम नॉर्मल प्रश्न प्राचीन मध्ययुगीन मध्ये विचारतात, त्यातला हा एक पॅटर्न आहे, लक्षात ठेवा. तर सगळ्याचा क्रम लक्षात ठेवा, कारण 2 विचारून झाले, हे 3 विचारतील बाकीचं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये बरेचसे राजे असे होते की ज्यांनी काही चांगलं काम केलं नाही, पण ते त्या ज्या कालखंडात होते त्यांच्या क्रमानुसार त्यांचं पण नाव येणं अपेक्षित आहे, त्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला तिथं सुटून जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. त्याने उलेमांचे राज्यातील वर्चस्व नष्ट केलं, तो पराक्रमी योद्धा आणि यशस्वी सेनापती होता. दक्षिणेकडील राज्यावर स्वारी करणारा तो पहिला सुलतान होता. त्याच्या दरबारात आमिर खुसरो हा नामवंत कवी होता. तो व्यक्ती कोण होता तर अल्तमश, मुहम्मद बिन तुगलक, अल्लाउद्दीन खिलजी आणि कुतुबुद्दीन ऐबक. तर सगळ्यात महत्वाचं दक्षिणेकडील राज्यावर स्वारी करणारा तो पहिला सुलतान होता, त्या व्यक्तीचं नाव होतं अल्लाउद्दीन खिलजी. म्हणजे हे प्रश्न कुठल्या घराण्यातील आहे, खिलजी, लक्षात ठेवा. आणि खिलजी घराण्यातील संस्थापक होता जलालुद्दीन खिलजी. कोण संस्थापक होता, जलालुद्दीन खिलजी. आणि जलालुद्दीन खिलजीचा जावाई म्हणून अल्लाउद्दीन खिलजीनं काम केलं होतं, तो जावाई पण होता, लक्षात ठेवा. काही ठिकाणी जावाई उल्लेख येतो, काही ठिकाणी नातू उल्लेख येतो. ठीक आहे. रिलेशन काय लागता लागत नाहीत, लक्षात ठेवा, त्यामुळे रिलेशन काय लक्षात ठेवायची गरज नाही. तर जलालुद्दीन खिलजीचा नंतर अल्लाउद्दीन खिलजी होता. आणि जलालुद्दीन खिलजीनं दक्षिणेला पहिल्यांदा कोणाला पाठवलं होतं तर अल्लाउद्दीन खिलजीला. त्यामुळे अल्लाउद्दीन खिलजीनं दक्षिणेकडे येऊन पहिल्यांदा कोणावर आक्रमण केलं होतं, देवगिरीवर. आणि देवगिरीमध्ये असणारे रामचंद्र देव राय होते, तर यांना उचललेलं आणि यांना यांच्या समोर उभा केलेलं. आणि रामचंद्र देव राय यांनी मांडलिकत्व यांचं स्वीकारलेलं, लक्षात ठेवा. आणि पुढच्या काळामध्ये मग राम देवगिरी जे होतं का ते दिल्ली सुलतानशाहीचं मांडलिकत्व म्हणून राहिलेलं एक घराणं होतं, लक्षात ठेवा, यादवांचं. ठीक आहे. तर अल्लाउद्दीन खिलजी हा पहिला व्यक्ती होता, त्यानं दक्षिणेकडे काय केले होते, स्वारी केली होती. उलेमांचं त्यानं राज्यातील सर्व वर्चस्व नष्ट केलं होतं आणि स्वतःच्या बेसवर सगळा साम्राज्य विस्तार केलेला. असा पहिला सुलतान होता ज्याच्याकडे 4,75,000 काय होतं, सैन्य होतं. एवढं मोठं सैन्य बाळगणारा दिल्ली सुलतानशाही मधला एकमेव सुलतान
अल्लाउद्दीन खिलजी, लक्षात ठेवा. त्यानं आपला साम्राज्य विस्तार पूर्ण उत्तर भारत आणि दक्षिण भारतामध्ये केलेला. त्यानं साम्राज्य विस्तार करत असताना त्यानं गुजरातवर स्वारी केली होती, लक्षात ठेवा. ह्या गुजरात स्वारीच्या वेळेस त्याला एक महत्वाचा सेनापती भेटलेला, त्याचं नाव होतं मलिक कपूर. आणि मलिक कपूर हा अल्लाउद्दीन खिलजीचा महत्वाचा हिरा आहे, लक्षात ठेवा. कारण दक्षिण मोहिमेचा हिरो म्हणून पुढच्या काळामध्ये ज्यानं महत्वाची भूमिका बजावली तो मलिक कपूर. 1000 दिनार घेऊन त्याला विकत घेतलं होतं, लक्षात ठेवा. तर त्याचा उल्लेख 1000 दिनारे असा केला जातो. आणि तिथं कर्णराय नावाचा राजा होता, तर तो कर्णराय नावाचा राजा पुढे देवगिरीच्या आश्रयाला आला होता आणि त्यानं आपल्या पत्नीला तिथं सोडलेलं. पुढे त्या पत्नीसोबत अल्लाउद्दीन खिलजीनं लग्न केलेलं. त्यामुळे देवगिरीवर आपल्या गुजरातवर स्वारी केली होती. त्याच्यानंतर माळवा जो भाग होता का तो जिंकून घेतला होता. त्याच्यानंतर देवगिरीवर स्वारी केली होती, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दक्षिणेकडे पांड्य घराण्याचं राज्य होतं मदुराईमध्ये, तिथपर्यंत मलिक कपूरला त्यानं पाठवलेलं. बंगालपर्यंत त्यानं आपल्या सत्तेचा काय केला होता, विस्तार केला होता. वायव्य भागामध्ये मंगोळ टोळ्या आक्रमण करायच्या, तर या मंगोळ टोळ्यापासून भारताला वाचवणारा कोण होता, अल्लाउद्दीन खिलजी होता. 4,75,000 सैन्य राबवणारा आणि आपल्या दरबारात ठेवणारा तो एक महत्वाचा व्यक्ती. त्यानं केलेल्या सुधारणा परीक्षेला विचारतात. त्यानं घरावर एक कर लावला होता, त्याचं नाव होतं घराई. त्यानं कुर्णावर एक कर लावला होता, त्याचं नाव होतं चराई. घराई आणि चराई कर लावणारा कोण होता. त्याच्यानंतर त्यानं जिजिया कर लागू केला होता, ते पण लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. त्यानं घोड्यासाठी डाक पद्धत चालू केली, त्याला डाक पद्धत म्हणतात. त्यानं सैनिकासाठी चेहरा पद्धत चालू केली होती, लक्षात ठेवा. तर डाक पद्धत म्हणजे काय, तर घोड्यांना ओळखीच्या खुणा मारायच्या. चेहरा पद्धत सेनापतीला लढायला जात असताना सैनिकांना आपला चेहरा दाखवायचा. तर अशा पद्धतीने या सुधारणा करणारा कोण होता, अल्लाउद्दीन खिलजी होता. आणि पूर्ण उत्तर भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये साम्राज्य विस्तार करणारा एक महत्वाचा सुलतान म्हणून त्याला ओळखलं जातं. त्याच्या दरबारामध्ये अमीर खुसरो हा एक नामवंत कवी होता, लक्षात ठेवा. तर त्याला उर्दू भाषेचा संस्थापक मानलं जातं. त्यानं शितार वाद्याचा शोध लावलेला आहे. त्यानं लैला मजनू हे साहित्य सुद्धा लिहिले, लक्षात ठेवा. तर असा हा अमीर खुसरो, त्याला भारताचा पोपट म्हणतात, तोताई हिंद म्हणतात अमीर खुसरोला. तर अमीर खुसरो हा महत्वाचा व्यक्ती आहे. त्यानं ह्याच्या दरबारात नाही तर दिल्ली सुलतानशाहीमध्ये 8 व्यक्तीचा दरबार त्यानं जवळून पाहिलेला आहे, लक्षात ठेवा. तर 8 व्यक्तीच्या दरबारात राहणारा तो एक महत्वाचा काय होता, व्यक्ती होता. तर अशा पद्धतीनं हे उदाहरण हे वाक्य कुणाबद्दल आहेत, अल्लाउद्दीन खिलजी. तर खिलजी राज्यक्रांती म्हणतात कारण त्यांनी गुलाम घराणं नष्ट केलं होतं आणि भारतावर राज्य केलेलं. त्यामुळे जलालुद्दीन खिलजी असा व्यक्ती होता ज्यानं 70व्या वर्षी त्याला राज्य भेटलं होतं, म्हणून त्याला बरेचसे लोक भाग्यवान व्यक्ती वगैरे म्हणतात. आणि त्याच्या पुढचा व्यक्ती होता मग अल्लाउद्दीन खिलजी. तर अल्लाउद्दीन खिलजीवर प्रश्न येणार. त्याने केलेल्या सुधारणा, त्याच्या असणाऱ्या स्वाऱ्या, त्याच्या असणारं साम्राज्य विस्तार हे सगळं लक्षात ठेवा. चित्तोडची स्वारी सुद्धा त्याची महत्वाची आहे. त्यानं चित्तोडवर स्वारी केली होती. पद्मावती तिथं नावाची राणी होती, लक्षात ठेवा. पद्मावत मूवी तुम्ही पाहिला असेल, तिथला सगळा इतिहास लक्षात ठेवा, तिथं प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने हे सगळं आहे. मुहम्मद बिन तुगलक हा महत्वाचा आहे. मुहम्मद बिन तुगलक हा एक विक्षिप्त व्यक्ती होता, त्याच्याबद्दल पुढे प्रश्न आहेच, लक्षात ठेवा. कुतुबुद्दीन ऐबक त्यानं कुतुब मिनारचं बांधकाम चालू केलं होतं. लाहोर त्याची राजधानी होती. दिल्ली सुलतानशाहीची स्थापना करणारा व्यक्ती कोण होता, कुतुबुद्दीन ऐबक. जो मुहम्मद घोरीचा कोण होता, गुलाम होता, लक्षात ठेवा. तर मुहम्मद घोरीनं भारतातला सगळा प्रदेश याला दिलेला होता आणि तो नंतर निघून गेलेला, ठीक आहे. अल्तुमश हा महत्वाचा आहे. तर अल्तुमश हा कुतुबुद्दीन ऐबकाचा कोण होता, गुलाम होता. तर त्यानं तो पुढे त्याचा जावाई पण होता, लक्षात ठेवा. इल्तुमशनं स्वतःचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात विस्तार केलेला. लाहोरवरून आपली राजधानी तो दिल्लीला घेऊन आला होता. इल्तुमशची मुलगी होती रजिया, तिनं दिल्लीच्या तख्तावर बसलेली ती पहिली स्त्री सुलतान होती, लक्षात ठेवा. इल्तुमशनं चोंद्याचे आणि तांब्याचे नाणी पाडले होते, ते पण महत्वाचे आहे. जित्तल आणि टंका हे त्याचं नाव होतं, लक्षात ठेवा. त्याच्यावर पण परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर मुहम्मद बिन तुगलक याच्या संदर्भात अचूक विधाने ओळखा. तर मुहम्मद बिन तुगलकाबद्दलचे वाक्य आहे. त्याने दिल्लीवरून राजधानीचं स्थलांतर देवगिरीला केलं. पहिलं वाक्य. तांब्याची नाणी पाडणारा तो पहिला सुलतान होता. तर त्यानं तांब्याची नाणी पाडली नव्हती, लक्षात ठेवा. इल्तुमश हा महत्वाचा आहे, त्यानं तांब्याची नाणी पाडलेली. याला एक अपयशी सुलतान म्हणतात, बरोबर आहे. चलनकर्ता राजा म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे अकड हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. तर मुहम्मद बिन तुगलक हा एक विक्षिप्त व्यक्ती म्हणून पण ओळखला जातो, कारण ह्यानं घेतलेला प्रत्येक निर्णय त्याला योग्य ठरवता आलेला नव्हता, कारण त्याचा प्रत्येक निर्णय हा फसलेला होता, लक्षात ठेवा. म्हणून त्याला एक अपयशी राज्यकर्ता म्हणून त्याला ओळखलं जातं. सगळ्यात महत्वाचं, त्यानं दिल्लीवरून राजधानी देवगिरीला आणली होती. का आणली होती, तर देवगिरी हे भारताच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारं ठिकाण आहे
आणि जर राजधानी आपण तिथं आणली तर आपल्याला उत्तर भारतावर लक्ष ठेवता येईल, दक्षिण भारतावर लक्ष ठेवता येईल, पूर्वेकडे लक्ष ठेवता येईल आणि पश्चिमेकडे लक्ष ठेवता येईल असं त्याला वाटायचं. म्हणून त्यानं राजधानी देवगिरीला आणली. पण ज्यावेळेस राजधानीचं तो स्थलांतर करत होता त्यावेळेस वृद्ध व्यक्ती, तिथं वृद्ध महिला होत्या, लहान मुलं होते, हे बरेचसे लोक होते. तर काही लोक जाताना त्यांचा मृत्यू झाला होता लक्षात ठेवा. आणि काही लोक तिथं येऊन बसत नाहीत तोपर्यंत त्यानं लगेच डिसिजन बदलला होता. तो म्हणला होता चला आपली राजधानी परत आता दिल्ली आहे. मग काही लोक जाताना मृत्यू पावले लक्षात ठेवा. काही लोक येताना गेले, काही लोक जाताना गेले. त्यामुळे सगळ्या लोकांनी त्याच्या नावानं बोटं मोडायला सुरुवात केली. कारण तू राजा आहे का कोण आहे, कारण इतका त्रास त्या लोकांना झाला होता, कारण त्यानं ती राजधानी स्थलांतर केली होती लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं तांब्याची नाणी तर त्यानं काय पाडली नव्हती. ही नाणी पाडणारा पहिला व्यक्ती कोण होता? अल्तमश होता लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याला अपयशी सुलतान का म्हणतात? कारण त्याचे प्रत्येक डिसिजन अपयशी झाले होते. सगळ्यात महत्वाचं त्यानं खोरासाना नावाचा एक प्रांत होता, तो प्रांत घेण्यासाठी त्यानं आपलं सैन्य तयार केलं होतं लक्षात ठेवा. पण हे सैन्य एक वर्षभर सांभाळलं, त्या सैन्याला खाऊ पिऊ घातलं, पण तो प्रांत काही त्यानं घेतलाच नाही. शेवटी ते सैन्य बरखास्त केलं, पण एक वर्ष त्या सैन्यावर असणारा सगळा खर्च वाया गेला. हिमालयीन राजाचा पराभव करायचा होता, त्यासाठी त्याने आपलं सैन्य पाठवलं. पण सैन्य गेल्यानंतर ज्यावेळी ते सैन्य वापस येत होतं त्यावेळी बर्फवृष्टी झाली, सैन्य बर्फात अडकून गेलं लक्षात ठेवा, मृत्यू पावलं. ठीक आहे, असा व्यक्ती होता. त्याच्यानंतर त्याला चलन करता राजा का म्हणतात? तर त्या तांब्याचे त्या काळामध्ये जे चलन होतं का त्याचे जास्त किंमत होती लक्षात ठेवा. तर त्याच्यासारखे ब्रॉन्झ तांब्याचे नाणे किंवा त्याच्यासारखे जे नाणे पाडायचे होते, तर हे नाणे पाडत असताना त्यानं सांगितलेलं की त्याला त्याचा समकक्ष दर्जा असेल. मग ज्यावेळेस नाणे तयार करायचा अधिकार त्यानं लोकांना दिला त्यावेळेस प्रत्येक घर हे नाणं तयार करणारं हे काय बनलं होतं? टांगसाळ बनलं होतं. आणि कालांतरानं त्याचा तो निर्णय त्यानं काय केला? रद्द केला. त्यानं तो निर्णय रद्द केल्यानंतर सगळे खोटे नाणे तयार झाले होते, हे सगळे नाणे लोकांनी त्याच्या घरासमोर आणून काय केले? ढीग लावला लक्षात ठेवा. असा त्याचा निर्णय पण काय झाला होता? फसला होता. त्याच्यानंतर उत्तर भारतामध्ये दुष्काळ पडला होता. त्यानं दिवाणी अमीर ए कोही नावाचं एक डिपार्टमेंट नेमलं होतं. तर या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे अधिकारी नेमलेले. त्यांना सांगितलेलं की दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तुम्ही हा पैसा घेऊन तिथं त्यांना घेऊन द्या, म्हणजे तिथून माझ्याकडून पैसा घ्या त्यांना तिथं नेऊन द्या लक्षात ठेवा. पण त्या अधिकाऱ्यांनी पैसा ह्याच्याकडून घेतला खरा, पण तो पैसा शेतकऱ्यापर्यंत पोहोचला नाही. ते लोक मधूनच पैसे घेऊन पळून गेले. म्हणजे त्याचा तो पण डिसिजन काय झाला होता? फसला होता. म्हणजे असं त्याने बरेचसे निर्णय घेतले होते, त्याचा एकही निर्णय यशस्वी झाला नव्हता. म्हणून त्याला अपयशी सुलतान पण म्हणलं जातं. आणि चलन तयार करण्याचं त्यानं सगळ्या लोकांना परमिशन दिलेली, त्यामुळे त्याला चलन करता राजा सुद्धा तिथं म्हणलेलं जातं लक्षात ठेवा. असा व्यक्ती आपल्याला सांगता येतो, त्या व्यक्तीचं नाव काय होतं? मुहम्मद बिन तुगलक. त्यामुळे त्याला एक विक्षिप्त व्यक्ती असं म्हणतात. हा व्यक्ती असा होता की ज्याला अचाट कल्पनांचा पुरुष पण म्हणलं जातं, कारण त्याच्याकडे इतक्या कल्पना होत्या, पण त्या कल्पना राबवण्याची ह्याच्याकडे मात्र शक्ती नव्हती किंवा ह्याच्याकडे ते बळ नव्हतं. किंवा त्याला जे पण लोक भेटले ते सगळे लोक काय होते? त्याला मदत करणारे नव्हते लक्षात ठेवा. असा हा मुहम्मद बिन तुगलक. आणि याच्या विरोधात दक्षिण भारतात बंड झालं होतं. त्यातूनच विजयनगर साम्राज्य आणि बहामनी सत्ता या उदयाला आल्या होत्या. इब्राहिम लोधी हा सुलतानशाहीचा आणि लोधी घराण्याचा शेवटचा सुलतान ठरला. सुलतानशाहीची सुरुवातीची राजधानी लाहोर होती. त्याच्यानंतर तैमूर हा मध्य आशियातील मंगोल सत्ताधीशांनी बाबराच्या काळात भारतावर स्वारी केली. तर बाबराचा काळ विचारलाय. आणि मुहम्मद बिन तुगलकाच्या काळात दक्षिण भारतात विजयनगर आणि बहामनी सत्ता उदयाला आल्या. तर लक्षात ठेवा, अचूक विधाने ओळखा. तर क फक्त बरोबर नाही, बाकी अ ब ड हे काय येतं? बरोबर आहे, म्हणजे 1 नंबर उत्तर आहे. कारण या बाबराच्या काळात नव्हतं आक्रमण केलं. तर सगळ्यात महत्वाचं तुगलक घराण्याचा जो शेवटचा काळ होता, तर तुगलक घराण्याच्या शेवटच्या काळामध्ये खूप आनागोंदी होती उत्तर भारतामध्ये. त्यावेळेस तैमूरनं भारतावर आक्रमण केलेलं. त्यावेळेस त्यानं तैमूर हा भारतावर आला होता आणि त्यानं स्वाऱ्या केलेल्या, खूप लूट केली होती लक्षात ठेवा त्यानं त्या काळामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर इब्राहिम लोधी हा शेवटचा सुलतान आहे. कारण का? कारण दौलत खान लोधीनं भारतावर आक्रमण करण्याचं आमंत्रण कोणाला दिलं होतं? बाबर याला. आणि बाबरानं भारतावर आक्रमण केलं होतं दिल्ली सुलतानशाहीवर. तर ते आक्रमण म्हणजे त्याचं कुठली लढाई मानली जाते? पानिपतची पहिली लढाई. तर पानिपतची पहिली लढाई झाली होती 1526ला. पानिपतच्या 3 लढाया झाल्या होत्या. 1526ला पहिली, 1556ला दुसरी आणि 1761ला तिसरी लक्षात ठेवा. पानिपतची पहिली लढाई कोणामध्ये झाली होती? तर पानिपतची पहिली लढाई झाली होती बाबर आणि इब्राहिम लोधी लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये इब्राहिम लोधीचा पराभव झाला होता. आपल्याच लोकांनी बाबराला भारतावर आक्रमण करण्याचं काय दिलं होतं? आमंत्रण दिलं होतं लक्षात ठेवा. म्हणजे दौलत खान लोधी आणि बाबर यांचा खूप स्नेह होता लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे दौलत खान लोधी असेल किंवा
जयचंद्र राठोड असेल, ह्यांचा खूप स्नेह होता त्यांच्यासोबत आणि यांनीच भारतावर आक्रमण करण्याचं आमंत्रण बाबराला दिलं होतं आणि बाबरानं मग ते आक्रमण केलं होतं, लक्षात ठेवा. आणि मग बाबरानं पानिपतमध्ये इब्राहिम लोधीचा पराभव केला. त्यामुळे एकतर सुलतानशाही पण संपली आणि लोधी घराण्याचा पण काय झाला, शेवट झाला. त्याच्यानंतर सुलतानशाहीची राजधानी सुरुवातीला लाहोर होती, कारण ज्यावेळेस कुतुबुद्दीन ऐबक राज्य करायचा त्यावेळेस त्यांना आपली राजधानी लाहोरला स्थापन केली होती. ही राजधानी दिल्लीला आणणारा पुढच्या काळामध्ये कोण होता, तर अल्तुमश होता, लक्षात ठेवा. त्यानं ती राजधानी दिल्लीला आणलेली. आणि दिल्ली सुलतानशाहीची राजधानी आग्रामध्ये स्थापन करणारा कोण होता, आग्रा या ठिकाणी आणणारा, तर त्या व्यक्तीचं नाव होतं सिकंदर लोधी. तर सिकंदर लोधीनं ही राजधानी आग्राला आणली होती आणि आग्रा या ठिकाणी त्यांना आपली राजधानी बनवलेली. आणि आग्रा हे शहर निर्माण करणारा सुद्धा कोण आहे, सिकंदर लोधीचा आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मुहम्मद बिन तुगलकाच्या काळात दक्षिण भारतात 2 सत्ता तयार झाल्या. ज्यावेळेस मुहम्मद बिन तुगलकानं काम्पिली नावाचा जो प्रांत होता का तो घेतला होता ना, त्यावेळेस तिथं काकतीयांचं राज्य होतं, होयसळांचं राज्य होतं. तिथं सेनापती म्हणून 2 लोक काम करायचे, हरिहर आणि बुक्क. तर या लोकांना घेऊन मुहम्मद बिन तुगलक उत्तरेला गेला होता. आणि ज्यावेळेस उत्तर भारतामध्ये बंड झालं त्यावेळेस आपलं उत्तरेला तो घेऊन गेला हरिहर आणि बुक्कला. पण ज्यावेळेस दक्षिण भारतात बंड झालं त्यावेळेस आपलं सैन्य घेऊन त्यानं 2 लोकांना पाठवलं, कोणाला, हरिहर आणि बुक्कला. आणि दक्षिण भारतामध्ये हरिहर आणि बुक्क यांनी येऊन त्याचं नेतृत्व मान्य केलं नाही, तर त्यांनी आपलं घराणं स्थापन केलं. त्या घराण्याचं नाव काय होतं, विजयनगर साम्राज्य. आणि त्याच्याच उत्तरेला असणारं राज्य म्हणजे बहामनी सत्ता, लक्षात ठेवा. तर या 2 सत्ता ज्याच्या काळात तयार झाल्या होत्या तो व्यक्ती मुहम्मद बिन तुगलक होता. त्यामुळे मुहम्मद बिन तुगलकाच्या काळात दक्षिण भारतामध्ये या 2 राजघराणे तयार झालेले, असं मुहम्मद बिन तुगलकाचा कालखंड आपल्याला सांगता येतो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मॅगेस्थिनीसनं मौर्य साम्राज्याची माहिती इंडिका ग्रंथात लिहिली. पहिलं वाक्य, भारतीय समाज व्यवस्था 7 जातीमध्ये विभागल्याचा त्यानं उल्लेख केला. मेगेस्थेनिसने इंडिका या ग्रंथामध्ये पाटलीपुत्र नगराचा उल्लेख पालीबोत्रा असा केलेला आहे. हे 3 विधानं, तर अचूक विधाने ओळखा, लक्षात ठेवा. हे 3 विधानं अचूक आहेत, अ ब क. सगळ्यात महत्वाचं मॅगेस्थेनिस कोण आहे, लक्षात ठेवा. तर हा मॅगेस्थेनिस. तर मॅगेस्थेनिस हा सेल्युकस निकेटर याचा कोण होता, तर याचा दूत होता, लक्षात ठेवा. सेल्युकस निकेटरचा पराभव कुणी केला होता, तर चंद्रगुप्त मौर्यानं केला होता. आणि सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यानंतर त्याची मुलीबरोबर चंद्रगुप्त मौर्यानं विवाह केलेला. आणि सगळ्यात महत्वाचं त्यानं आपला दूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात पाठवला, त्याचं नाव होतं मॅगेस्थेनिस. आणि मॅगेस्थेनिस ज्यावेळेस चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला त्यानं भारताबद्दलची माहिती लिहून ठेवली. त्या माहितीचा जो ग्रंथ तयार झाला त्या ग्रंथाचं नाव होतं इंडिका. या ग्रंथामध्ये त्यानं भारतीय समाज व्यवस्था 7 जातीमध्ये विभागल्याचा उल्लेख केला. पण त्याचा इथं गडबड झाली होती, कारण त्याला जाती व्यवस्था आणि व्यवसाय याच्यामध्ये त्याला फरक करता आलेला नव्हता, त्यामुळे त्याच्यामध्ये तो गोंधळलेला दिसतो, लक्षात ठेवा. मेगेस्थेनिसनं त्या ग्रंथामध्ये पाटलीपुत्र नावाचं जे ठिकाण होतं बिहारमध्ये, तर त्या पाटलीपुत्रचा उल्लेख त्यानं काय केलेला आहे, पालीबोत्रा असा केलेला, लक्षात ठेवा. त्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे. भारताची माहिती देणारा पहिला ग्रंथ म्हणून आज इंडिकाला ओळखलं जातं. पण हा इंडिका आज मूळ स्वरूपामध्ये उपलब्ध नाही. त्याच्या बऱ्याचशा लेखकांनी पुढच्या काळामध्ये लिहित असताना या इंडिकातला काही भाग आपल्या पुस्तकामध्ये समावेश करून ठेवलेला आहे. पण हा इंडिका ग्रंथ हा त्या काळातला महत्वाचा ग्रंथ मानला जातो, ज्याची निर्मिती केली होती मॅगेस्थेनिसनं, लक्षात ठेवा. आणि तो चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात येऊन राहिलेला. तर असा हा महत्वाचा ग्रंथ आहे. पाटलीपुत्रचं नाव होतं पाटलीग्राम, हे पण लक्षात ठेवा अगोदर, ठीक आहे. पाटलीग्राम या ठिकाणी पाटली नावाचा एक भाताचा प्रकार घेतला जात होता. बिहारच्या पूर्व भागामध्ये भात शेती मोठ्या प्रमाणात होती, म्हणून त्याला पाटलीग्राम असं नाव भेटलेलं. हीच पुढं पाटलीग्राम ही मगधाची काय होती, राजधानी होती. तर हे पाटलीपुत्र महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सम्राट अशोकाविषयी पुढील विधानाचा विचार करा. त्याच्यानंतर राजा होण्यापूर्वी सम्राट अशोक उज्जैन आणि तक्षशिलेचा राज्यपाल होता. सम्राट अशोकाने देवनाम प्रिय प्रियदशी असा स्वतःचा उल्लेख केलेला आहे. त्यानं पदवी लावली होती स्वतःला अशी. त्याच्यानंतर स्तंभलेख आणि शिलालेखामधून त्याचा उल्लेख आढळतो. अशोकानं काश्मीरमध्ये श्रीनगर वसवलं. तर बरोबर असणारी विधाने ओळखा. 3 पण विधानं काय आहेत, बरोबर आहेत. अ ब क हे त्याचं आपल्याला उत्तर सांगता येतं. कारण सम्राट अशोक हा मौर्य घराण्यामधला एक महत्वाचा राजा आहे, ज्यानं बौद्ध धर्माचा काय केला होता, स्वीकार केला होता. तर सम्राट अशोक याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. 13वं जे कलिंगचं युद्ध झालं होतं, 13व्या शिलालेखामध्ये कलिंगच्या युद्धाचं वर्णन आहे. तर या कलिंगच्या युद्धानंतर त्याचं मात्र मन परिवर्तन झालेलं आणि त्यानं आपलं युद्धाच्या धोरणाचा त्याग केला होता. आणि पुढच्या काळामध्ये त्यानं आपलं धोरण हे शांततेपूर्ण किंवा अहिंसा तत्वाला असणारं धोरण त्यानं स्वीकारलं होतं. तर कलिंगचं युद्ध हे त्याच्या आयुष्यामधली एक महत्वाची घटना मानली जाते.
बुद्ध उपगुप्त नावाचा जो व्यक्ती होता का त्यांनी त्यांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती आणि पुढच्या काळामध्ये आपले मुलं त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी कुठं पाठवले होते? सिलोनला. लक्षात ठेवा, सिलोन म्हणजे आजचं तुमचं श्रीलंका. महेंद्र आणि संघमित्रा हे त्यांचे नावं. ठीक आहे. तर सम्राट अशोक हा महत्वाचा व्यक्ती आहे, त्यांच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. देवनाम प्रियदसी असं किंवा काही शिलालेख आणि स्तंभलेखामध्ये फक्त अशोक असंही नाव आढळून येतं. लक्षात ठेवा. तर MP मध्ये आणि कर्नाटकामध्ये असे शिलालेख सापडलेत जिथं फक्त अशोक असं नाव आहे. आणि देवनाम प्रियदसी पण महत्वाचा आहे. असा पहिला राजा होता ज्यानं स्तंभलेख उभा करून आपल्या लोकांना राजाज्ञा दिल्या होत्या. लक्षात ठेवा. तर असा पहिला व्यक्ती आहे ज्यांनी स्तंभ उभा करून त्या राजाज्ञा दिलेल्या. तर सम्राट अशोकावर प्रश्न विचारला जातो. त्यांचे सगळे छोटे स्तंभलेख, मोठे स्तंभलेख लक्षात ठेवा प्रश्न असतो. त्याच्यानंतर सारनाथ अशोक स्तंभ जे आहे का ते सारनाथ वरून घेतलेला आहे. तर त्याची सगळी आकृती किंवा ते आता सध्या चर्चेमध्ये आहे. लक्षात ठेवा, कारण आपल्या संसदेमध्ये ती सध्या उभा केलेला आहे. तर ते सगळा अशोक स्तंभ किंवा त्याची पूर्ण माहिती लक्षात ठेवा, त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सम्राट अशोक हा महत्वाचा आहे, कारण प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर ऋग्वेदाविषयी पुढील विधानाचा अभ्यास करून अचूक नसलेली विधानं काय करा, ओळखा. लक्षात ठेवा. पहिलं, ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद असून त्याची रचना उत्तर वैदिक काळामध्ये झाली. त्याच्यानंतर इराणी ग्रंथ अवेस्ता आणि ऋग्वेद यामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये एक वाक्यात आढळते. ऋग्वेदाची रचना काव्य स्वरूपात केलेली असून यातील पदांना ऋचा म्हणतात. आणि ऋग्वेदामध्ये 10व्या मंडलात वर्ण व्यवस्थेचा उल्लेख केलेला आहे. तर बरोबर असणारी विधाने ओळखा. लक्षात ठेवा. तर अ ब क ड. तर याचं उत्तर आहे अ हे विधान जे आहे का ते चूक आहे. लक्षात ठेवा. बाकी हे सगळे बरोबर आहेत. म्हणजे अविधान अचूक नाही हे त्याचं उत्तर आहे, कारण याची रचना उत्तर वैदिक काळात नव्हती झाली. तर ऋग्वेदाची रचना ही पूर्व वैदिक काळामध्ये झालेली. लक्षात ठेवा. तर ऋग्वेदाचे सगळ्यात महत्वाचं वैदिक काळाचे 2 भाग पाडले जातात. पहिला भाग हा पूर्व वैदिक किंवा त्याला तुम्ही ऋग्वैदिक असं म्हणू शकता, आणि दुसरा भाग उत्तर वैदिक. या पूर्व वैदिक मध्ये एकच वेद लिहिला गेला, त्या वेदाचं नाव होतं ऋग्वेद. आणि उत्तर वैदिक मध्ये 3 वेद लिहिले गेले. लक्षात ठेवा. एक म्हणजे तुमचा सामवेद, दुसरा अथर्ववेद आणि तिसरा यजुर्वेद. ठीक आहे. आता परीक्षेला प्रश्न आला होता ह्या वेदांची माहिती त्याच्यामध्ये काय आहे. तर ऋग्वेदामध्ये काय आहे, तर ऋचा आहेत. लक्षात ठेवा. या ऋचा ईश्वराची भक्ती करण्यासाठी आहेत किंवा त्यांना प्रसन्न करण्यासाठी आहेत. ह्याची निर्मिती 10 मंडलामध्ये केलेली आहे. लक्षात ठेवा. किती सूक्त आहेत, तर 1028 सूक्त आहेत. आणि किती ऋचा आहेत, तर 10,555 काय आहेत, ऋचा आहेत. लक्षात ठेवा. तर ह्या ऋचाची निर्मिती करणाऱ्या काही महिला पण आहेत. त्यामुळं अपाला, गोषा, विश्ववारा, लोपामुद्रा या महिलांनी पण काय त्यातल्या ऋचा लिहिलेल्या आहेत. लक्षात ठेवा. तर असा असणार हा ऋग्वेद हा ग्रंथ. ऋग्वेद हा प्राचीन भारताच्या इतिहासामधला पहिला ग्रंथ मानला जातो, कारण हा पहिला ग्रंथ आहे, कारण त्याची निर्मिती पहिल्यांदा झाली. लक्षात ठेवा. त्यामुळे खूप महत्वाचा ग्रंथ आणि एकदम प्राचीन ग्रंथ. सामवेद याला भारतीय संगीताचा पाया म्हणतात, कारण त्याच्यामध्ये भारतीय संगीताबद्दलचे धडे आहेत. त्याच्यानंतर यजुर्वेदामध्ये तुम्हाला जर होम हवन करायचं असेल तर यंत्र, तंत्र, मंत्र कसं म्हणायचं याची माहिती यजुर्वेदामध्ये आहे. ते यंत्र मंत्र कसे तालासुरात म्हणायचे तुम्हाला सामवेद सांगणार. आणि अथर्ववेदामध्ये काय, जर तुम्हाला जादूटोणा एखाद्या रोग झाला असेल तर त्याच्याविषयीची माहिती तुम्हाला अथर्ववेदामध्ये दिसेल. तर अशा पद्धतीनं हे 4 वेद म्हणजे वैदिक संस्कृतीचा मूळ गाभा आहे. लक्षात ठेवा. याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्याची माहिती लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे ऋग्वेदाची रचना काव्य रूपात आहे आणि त्यातल्या पदांना ऋचा असं म्हणतात. 10व्या मंडलामध्ये वर्ण व्यवस्थेचा उल्लेख आहे. तर वर्ण व्यवस्था पहिल्यांदाच आली जिथं ऋग्वेदामध्ये उल्लेख आहे. एवढंच नाही तर ऋग्वेदामध्ये 36 वेळा आर्य शब्दाचा उल्लेख आलाय. त्यामुळे आर्य शब्दाची माहिती देणारा ग्रंथ म्हणजे ऋग्वेद. लक्षात ठेवा. तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र हे 4 वर्ण व्यवस्था ज्या भागामध्ये त्याची निर्मिती करण्यात आली तर ती तुम्हाला 10व्या मंडलामध्ये आपल्याला दिसून येते. लक्षात ठेवा. तर हे 4 वर्ण महत्वाचे आहेत. याच्यावरच भारतामध्ये पुढे जाती व्यवस्था आलेली आपल्याला सांगते येते. समाजामध्ये त्या काळात जो व्यक्ती ज्या वर्णामध्ये जन्मला त्याला जास्त महत्व होतं. त्यामुळे जन्मावरून व्यक्ती महत्वाचा ठरवण्याची पद्धत होती. पण पुढच्या काळामध्ये आधुनिक भारतामध्ये कितीतरी लोकांनी ह्याला नकार दिलेला आहे. जसं की महात्मा फुले म्हणतात जन्मावरून जात महत्वाची नाही किंवा जन्मावरून व्यक्ती महत्वाचा नाही, तर त्या व्यक्तीचं कर्म महत्वाचं आहे. स्वामी दयानंद सरस्वतींनी सुद्धा बॅक टू वेदा म्हणले खरं. लक्षात ठेवा. पण वेदामधल्या बऱ्याचशा गोष्टीला घ्यायला सुद्धा त्यांनी नकार दिला होता. वर्ण व्यवस्थेमध्ये वर्ण महत्वाचं नाही तर व्यक्तीचं कर्म महत्वाचं आहे हे सांगण्याचं काम पुढच्या काळामध्ये स्वामी दयानंद सरस्वतींनी केलेलं. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढील जोड्यामधून हडप्पा संस्कृतीच्या सीमा दिल्या आहेत तर त्या ओळखा. लक्षात ठेवा. तर हडप्पा संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती आणि सिंधू संस्कृतीच्या सीमा विचारतात. ठीक आहे.
तर सिंधू संस्कृती 1921 आणि 1922ला हडप्पा आणि मोहनजोदडो या शहराचा शोध लागला आणि त्याच्यानंतर एक खूप महत्वाची संस्कृती जगाच्या दृष्टीस पडली, लक्षात ठेवा. तर सीमा विचारल्या जाऊ शकतात, उत्तर सीमा, दक्षिण सीमा, पूर्व सीमा, पश्चिम सीमा. तर सगळ्यात उत्तरेला काय आहे, रोपर किंवा तुम्ही तिथं मंडा असंही बनवू शकता, काश्मीरमध्ये. त्याच्यानंतर दक्षिणेला सगळीकडे तुम्हाला दक्षिण भारतामध्ये सगळ्यात शेवटचं ठिकाण दाइमाबाद दिसेल. इकडे तुम्हाला पूर्वेकडं आलमगीर दिसेल आणि इकडे तुम्हाला सुटकांजेंदर मकराना कोस्ट मध्ये, लक्षात ठेवा, ते दिसेल. तर अशा पद्धतीने या सीमा आहेत. म्हणजे उत्तर सीमा रोपर, दक्षिण सीमा दाइमाबाद जे की महाराष्ट्रामध्ये आहे, पूर्व सीमा उत्तर प्रदेशच्या पूर्व भागामध्ये आलमगीर आणि पश्चिम सीमा सुटकांजेंदर. म्हणजे वरीलपैकी एकही चूक नाही, लक्षात ठेवा. तर सिंधू संस्कृतीच्या सीमा आणि हा सिंधू संस्कृतीचा पूर्ण विस्तार, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचे आहे, तर इथं तुम्हाला आलमगीर दिसतंय, इथं वर रोपा आणि मंडा आहे, लक्षात ठेवा. सुटकांजेंदर या साईडला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे आपलं दाइमाबाद महाराष्ट्रामध्ये येतं. तर अशा पद्धतीने या सीमा ज्या की सिंधू संस्कृतीच्या आहेत. मग सिंधू संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे तर लक्षात ठेवा, सगळे नगर जे शोध लागला त्या सगळ्या ठिकाणाचा अभ्यास करा. शोध करते म्हणजे कुठल्या नगराचा शोध कोणी लावला, ते त्या प्रत्येक नगराचं वैशिष्ट्य काय होतं हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं तिथं काय सापडलं हे पण विचारतात आणि हे नगर आज कुठल्या स्टेटमध्ये आहे. तर या 4 गोष्टीला अनुसरून अभ्यास केला तर सिंधू संस्कृतीवरचा आपला प्रश्न काय जातो, सुटून जातो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सिंधू संस्कृतीचा अभ्यास, त्यातला सीमाबद्दलचा प्रश्न आहे, हे महत्वाचा आहे. सिंधू संस्कृतीला इंडस सिव्हिलायझेशन कोण म्हणलं, तर इंडस सिव्हिलायझेशन म्हणलेले जॉन मार्शल होते, लक्षात ठेवा. कॅनिंगम नावाचे व्यक्ती होते, त्यांनी पहिल्यांदा सर्वेक्षण केलं होतं हडप्पामध्ये, त्यांचं काम महत्वाचं आहे. ए बर्नस नावाचे व्यक्ती होते, ते म्हणले होते की ते एखादं शहर असू शकतं, तर ते पुढे हडप्पा शहर निर्माण झालं, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने एक महत्वाची नदीकाठच्या असणाऱ्या संस्कृतीमधली सिंधू संस्कृती महत्वाची मानली जाते. सिंधू संस्कृतीचा उदय होण्याच्या अगोदर जगामध्ये मेसोपोटेमिया नावाची एक संस्कृती होती. युफ्रेटिस आणि टायग्रिस या नद्याच्या काठी असणारी ती मेसोपोटेमिया संस्कृती. नाईल नदीच्या काठी असणारी इजिप्तची संस्कृती होती, ती पण महत्वाची आहे. होयंग हो नदीकाठी असणारी चीनची संस्कृती आणि सिंधू आणि त्याच्या उपनद्याच्या काठी असणारी भारतीय उपखंडातली सिंधू संस्कृती. तर याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो, व्यवस्थित करा, परीक्षेला प्रश्न 100% असतात. प्राचीन मध्ययुगीनच्या आपल्या टेलिग्राम चॅनलला नोट्स आहेत, त्या नोट्स जरी केल्या तरी त्या तुमच्या बास होते, लक्षात ठेवा. तर हिस्ट्री 188 हा टेलिग्राम चॅनल आहे, तिथं तुम्हाला प्राचीन मध्ययुगीनच्या नोट्स आहेत, जवळपास एक तर 40-50 पेजेस मध्ये नोट्स असतील. त्या नोट्स व्यवस्थित करा. 6वी आणि 11वीचं स्टेट बोर्ड आहे ते व्यवस्थित करा. तर एवढं जरी केलं ना तरी तुम्हाला समजा प्रश्न विचारले तर त्याच्यावरचे प्रश्न सहज सुटून जातील. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर अयोग्य जोडी लावा, बौद्ध धर्म परिषद आणि ठिकाणं असं दिले. तर 4 बौद्ध धर्म परिषदा झाल्या होत्या आणि कोणत्या ठिकाणी झाल्या असं विचारतात. पहिली बौद्ध परिषद, दुसरी, तिसरी आणि चौथी. ठीक आहे. तर पहिली बौद्ध परिषद झाली होती राजगृहाला. महाकश्यप नावाचा व्यक्ती इथं अध्यक्ष होता, लक्षात ठेवा. अध्यक्ष कोण होता असं विचारलं जाऊ शकतं, महाकश्यप. ठीक आहे. तर हा व्यक्ती महत्वाचा आहे. दुसरी बौद्ध परिषद झाली होती वैशाली, त्याचा अध्यक्ष होता सर्वकामिनी नावाचा व्यक्ती. तिसरी बौद्ध परिषद झाली होती पाटलीपुत्रला, कोणाच्या काळात झाली होती, सम्राट अशोक, कारण सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला. चौथी बौद्ध धर्म परिषद झाली होती काश्मीरचा अजून एक नाव लक्षात ठेवा, कुंडलवन. ठीक आहे. त्यात कनिष्क राजा होता कुशाणांचा, त्याच्या काळामध्ये बौद्ध धर्म परिषद झालेली. तर अशा पद्धतीने या 4 धर्म परिषदा, अयोग्य जोडी ओळखा, एक पण नाही, सगळे बरोबर आहेत विधान. ठीक आहे. तर बौद्ध धर्म परिषदेवर प्रश्न असतो, या महत्वाच्या आहेत. पुढच्या काळामध्ये 2 बौद्ध धर्म परिषदा अजून भरवल्या होत्या, कुणी, हर्षवर्धनाच्या काळामध्ये. तर हर्षवर्धनानं पण बौद्ध धर्माला राजाश्रय दिला, लक्षात ठेवा. त्यामुळे हर्षवर्धनाच्या काळातल्या पण कन्नौजला त्या बौद्ध धर्म परिषदा झाल्या होत्या. त्याच्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा जवळ आल्या आहे, तुम्हाला रिव्हिजन करायचे आहे. तर त्या रिव्हिजनसाठी तुमच्यासाठी एक छोटासा कोर्स आहे, लक्षात ठेवा, रिकॉल करण्यासाठी. त्याची फी 249 रुपये आहे. हिस्ट्री बाय पवन सर हे आपला ॲप डाउनलोड करा. त्या ॲपवर तुम्हाला हा कोर्स दिसेल, ज्याच्यामध्ये फक्त 14 व्हिडिओ आहेत. या 14 व्हिडिओ तुम्ही 1 महिने त्याची व्हॅलिडिटी आहे. हे 14 व्हिडिओ तुम्ही 2-3 दिवसामध्ये बघू शकता. त्याच्यातून तुमचा सगळा इतिहासाचा सिलेबस काय होऊन जाईल, रिकॉल होऊन जाईल. कमी काळामध्ये तुम्हाला एक खूप महत्त्वाचं बेनिफिट राहील, लक्षात ठेवा. सोबत तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर याच्या नोट्स पण दिलेल्या आहेत. त्या नोट्स पण तुम्ही तिथून घेऊ शकता आणि टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सगळेच कंटेंट भेटून जाईल. तर तिथं सगळंच आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे लेक्चर, ज्या लेक्चरमधून 15 प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्या माध्यमातून तुमचा तो एरिया कव्हर होईल असं इथं नियोजन होतं. तर याचा तुम्हाला नक्की पुढच्या काळामध्ये काय होईल, उपयोग होईल. लवकरच या आठवड्यामध्ये 75 वर्ष आणि 125 वर्षाच्या घटना घेऊन मी येणार आहे आणि सोबत आपले हे लेक्चर पण कंटिन्यू असतील राज्यसेवा पूर्व परीक्षेपर्यंत. धन्यवाद.